कठोपनिषद अध्याय 2 वल्ली नंबर 3 मंत्र नंबर 6. मागच्या 2 मंत्रांचा आपण सकाळी विचार केला की हे मानवी शरीर पडण्याच्या पूर्वीच आपण आत्मस्वरूपाला यथार्थ जाणलं पाहिजे. आत्मस्वरूपाला जाणण्याची योग्यता संपादन केली पाहिजे. न केली तर ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते. तो या लोकामध्ये पुन्हा पुन्हा अनेक प्रकारच्या देहांना प्राप्त होतो, जन्ममरणाला प्राप्त होतो. म्हणून आत्मदर्शन करणं हे मानवी देहाचं कृतार्थत्व आहे. यथादर्शे तथा आत्मनी. ज्याप्रमाणे आरशामध्ये आपलं प्रतिबिंब स्वच्छ दिसतं, त्याप्रमाणे या बुद्धीमध्ये आत्मदर्शन आपल्याला होतं. स्वप्ने यथा तथा पितृलोके. ज्याप्रमाणे स्वप्नात सर्व अस्पष्ट दर्शन असतं, त्याप्रमाणे पितृलोकामध्ये आत्म्याचं अस्पष्ट दर्शन होत असतं. यथा अप्सु परिव ददृशे तथा गंधर्व लोके. पाण्यामध्ये ज्याप्रमाणे अस्पष्ट असंच प्रतिबिंबाचं दर्शन होतं, त्याप्रमाणे गंधर्व लोकामध्ये सुद्धा आत्मस्वरूपाचं स्पष्ट असं दर्शन ज्ञान होत नाही. छाया तपयोरिव ब्रह्मलोके. ब्रह्मलोकामध्ये मात्र सावली आणि प्रकाशाप्रमाणे, अंधार आणि प्रकाशाप्रमाणे स्पष्ट ब्रह्मदर्शन होऊ शकतं. तशी तिथं योग्यता असते, पण ब्रह्मलोक प्राप्त होणं अत्यंत दुर्लभ आहे, कठीण आहे, दुष्प्राप आहे. आणि म्हणून मानवी देहातच आपण या बुद्धीमध्ये आरशासारखी स्वच्छ बुद्धी करून आत्मदर्शन करू शकतो. त्यासाठी आपण या जन्मातच परमात्मदर्शन करावं, असा मागच्या मंत्रामध्ये आपण अर्थ पाहून आलो आहे. श्लोक नंबर 6 ची अवतरणिका आहे. कथमसौ बोद्धव्यः किं वा तदौ बोधे प्रयोजनम इति उच्यते. हा आत्मा कसा जाणला जावा, आत्मस्वरूपाचं दर्शन झाल्याच्या नंतर मग त्याला काय प्रयोजन प्राप्त होतं, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढच्या मंत्रामध्ये दिली जातात. की आत्म्याला जाणायचं कसं असतं आणि जाणल्यानंतर काय त्याला प्रयोजन प्राप्त होतं, याचा विचार पुढच्या मंत्रामध्ये आलेला आहे. इंद्रियाणां पृथक् भाव मुदयस्तमयौ च यत् पृथगुत्पद्यमानानां मत्वा धीरो न शोचति. इंद्रियाणां पृथक् भाव मुदयस्तमयौ च यत् पृथगुत्पद्यमानानां मत्वा धीरो न शोचति. इंद्रियाणां पृथक् भावम उदयास्तमयौ च यत्. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंचमहाभूतापासून भिन्न भिन्न उत्पन्न झालेली आहेत. आकाशापासून श्रोत्र, वायूपासून त्वगेंद्रिय, पृथ्वीपासून घ्राणेंद्रिय, जलापासून रसनेंद्रिय, अग्नीपासून चक्षुरेंद्रिय. अशी पंचमहाभूतांच्या पृथक पृथक अशा सत्वांशापासून कर्मेंद्रिय येते, ज्ञानेंद्रिय सांगतं. अशी ज्ञानेंद्रिय पंचमहाभूतांच्या पृथक पृथक सत्वांशापासून उत्पन्न झालेले आहेत. तर इंद्रियाणाम, अशा प्रकारे ह्या इंद्रियांचा पृथक भावम, भिन्न भिन्न भाव, म्हणजे इंद्रिय भिन्न भिन्न आहेत, त्यांचे विषय भिन्न भिन्न आहेत, त्यांची कार्य भिन्न भिन्न आहेत, पण या सर्वांच्या मध्ये अनुस्यूत असलेला आत्मा मात्र एक आहे. अस्तमयौ च यत्. इंद्रियांची उत्पत्ती होते, इंद्रियांचा प्रलय होतो, आपापल्या विषयांचं हे ग्रहण करतात, ग्रहण करणं थांबवतात. अशा प्रकारे इंद्रियांचा पृथक भाव, भिन्नतेचा भाव ज्या आत्मस्वरूपावर आहे, त्या आत्मस्वरूपाला अभिन्नत्वाने जाणतो, त्याचा सर्वत्र अन्वय आहे.
प्रत्येक इंद्रियाने दर्शन होताना आत्मा आहेच आहे, पण ते इंद्रिय नसतं. अर्थात चक्षुरिंद्रियाने रूपाचं दर्शन होताना श्रवणेंद्रियाचं काही काम नाही, पण दोन्ही इंद्रिय कार्यरत असताना त्यांचं अधिष्ठान आत्मा आहे. असा इंद्रियांचा परस्परामध्ये व्यतिरेक आहे, पण आत्म्याचा अन्वय आहे. याला म्हणायचं इंद्रियांमध्ये असा पृथक भाव आहे. इंद्रियांची उत्पत्ती, इंद्रियांची निवृत्ती असतं होतो, पण या सर्वांचं अधिष्ठान असणारा आत्मा तो सर्वत्र अनुस्यूत आहे, त्याचा उत्पत्ती नाश होत नाही, असं जो आत्मस्वरूपाला जाणतो. पृथक उत्पद्यमानानाम इंद्रियाणाम पृथक भावम असा अन्वय करायचा. च उदयास्तमयौ इंद्रियांचे उत्पत्ती नाश आणि पृथक पृथक महाभूतापासून भिन्न भिन्न रूपाने उत्पन्न होणाऱ्या इंद्रियांचा पृथक भाव, भिन्नतेचा भाव जाणतो. इंद्रिय भिन्न आहेत, आत्मा एक आहे, असं जो जाणतो. धीरः न शोचती असा तो विवेकी पुरुष पुन्हा दुःखाला प्राप्त होत नाही. हे त्याचं प्रयोजन. इंद्रियाणाम श्रोत्रादीनां स्वस्व विषय ग्रहण प्रयोजनेन स्वकारणेभ्यः आकाशादिभ्यः पृथक उत्पद्यमानानां अत्यंत विशुद्धात केवलात चिन्मात्र आत्मस्वरूपात पृथक भावम स्वभाव विलक्षणात्मकतां तेषां तथा तेषां एव इंद्रियाणां उदयास्तमयौ च उत्पत्ति प्रलयौ जाग्रत स्वाप अवस्थापेक्षया न आत्मनः इति मत्वा ज्ञात्वा विवेकतः धीरः धीमान न शोचती. आचार्य स्पष्ट करतायत की हे जे श्रोत्राधिक ज्ञानेंद्रिय आहेत ते आपापल्या विषयाचं ग्रहण करणं या प्रयोजनाने आपापल्या कारणापासून म्हणजे आकाशादी आपापल्या पंचमहाभूतापासून ही पृथक पृथक उत्पन्न झालेली आहेत. ही कशी आहे तर अत्यंत विशुद्ध असलेल्या, केवल असलेल्या, चिन्मात्र म्हणजे ज्ञानस्वरूप असलेल्या अशा आत्मस्वरूपाहून ती पृथक आहेत. आत्मस्वरूपाहून ही सगळी कशी आहेत? भिन्न भिन्न आहेत. कोण? इंद्रिय. इंद्रिय म्हणजे आत्मा आहेत का? इंद्रिय पृथक आहेत की नाही? आत्मा तसा पृथक आहे का? नाही. मग या सर्वाहून आत्मा वेगळा आणि आत्म्याहून इंद्रिय वेगळे असं जो यथार्थ जाणतो आणि याच इंद्रियांची पुन्हा स्वाभाविक जी विलक्षणता आहे, भिन्नता आहे, तेही जाणतो. आणि या इंद्रियांमध्ये होणारे उत्पत्ती नाश म्हणजे कुठं? जागृतीमध्ये आले इंद्रिय जणू काही उत्पन्न होतात, आपली क्रिया कार्य होतात, आणि सुषुप्तीमध्ये गेलं की पुन्हा इंद्रियांचं कार्य बंद पडतं, म्हणजे जणू काही त्यांचा नाश होतो. जागृती आणि स्वप्नाच्या दृष्टीने पाहिलं तर इंद्रियांचा उत्पत्ती नाश रोज सुरू आहे, नित्य. प्रलय त्यांचा इंद्रिय सुषुप्तीमध्ये होतो. तर अशा प्रकारे या इंद्रियांचाच असा प्रलय होतो, नाश होतो, उत्पत्ती होते. हीच भिन्न भिन्न आहेत. पुन्हा आत्मनः न आत्मनः अर्थात आत्म्याचा नाश होत नाही. बरोबर ना? सुषुप्तीमध्ये गेल्यावर आत्माच नष्ट होतो का? नाही. मी सुखानं झोपलो होतो म्हणतो, म्हणजे झोपणारा आत्मा त्या ठिकाणी आहेच आहे. सुषुप्तीचंही प्रकाशन त्याने केलं, पण इंद्रिय त्या ठिकाणी नसतात कोणते. इंद्रियांचा नाश होतो सुषुप्तीत. जागृतीत इंद्रियांचं प्राकट्य होतं, पण आत्म्याचं प्राकट्य आणि आत्म्याचा नाश सुषुप्तीमध्ये वगैरे होतो असं मात्र नाही. आत्मा नित्य आहे. असं जो पुरुष आत्मस्वरूपाला या इंद्रियाहून पृथक रूपाने जाणतो, नित्य रूपाने जाणतो, तो धीमान, तो जो बुद्धिमान पुरुष आहे तो शोक करीत नाही, त्याला शोक राहत नाही. अर्थात उत्पत्ती नाश झाला, इंद्रियांचा होईल, आत्म्याचा होऊ शकत नाही, त्याला माहिती आहे, म्हणून तो कशाचा आता शोक करील? शोक करायला काही कारण शिल्लक राहत नाही. आत्मनः नित्यैक स्वभावस्य अव्यभिचारात एक कारणत्व अनुपपत्ते हे शोक कारणत्व अनुपपत्ते आहे. कारण आत्मा हा कसा आहे? नित्य आहे, एक आहे, असा त्याचा स्वभाव आहे, स्वरूप आहे. अव्यभिचारा, त्याचा कधी व्यभिचार होत नाही, तो कधी सोडून जात नाही. इंद्रियांचा नाश होऊ शकतो, इंद्रियांची निवृत्ती होऊ शकते, आत्म्याची होत नाही. आत्मा नित्य स्वरूपच आहे, आपलं एकच आहे पुन्हा, आणि तो आनंद रूप आहे पुन्हा, आणि ते नित्य माझं स्वरूपच आहे. तर मग शोकाला काय कारण आहे? शोक कारणत्व अनुपपत्ते, हे शोकाच्या कारणाची संगती लागत नाही, म्हणजे शोकच राहत नाही. तथाच श्रुत्यंतरम, आणि अशाच अर्थाची अन्य एक श्रुती आहे, तर ती शोकम आत्मवित, आत्मस्वरूपाला यथार्थ जाणणारा शोकातून तरून जातो.
यस्मात् आत्मनः इंद्रियाणां पृथक् भावः उक्तः न असौ बहिः अधिगन्तव्यः यस्मात् प्रत्यगात्मा स सर्वस्य तत् कथमिति उच्यते. यस्मात् ज्या कारणाने आत्मनः इंद्रियाणां पृथक् भावः उक्तः, इंद्रिय ही आत्म्याहून पृथक आहेत असं पाठीमागच्या मंत्रामध्ये सांगितलं. न असौ बहिः, हा जो आत्मा आहे ना, मग तो केवळ बाहेर कुठेतरी आहे असं नाही. अधिगंतव्य, तो आत्मा जाणावा, पण बहिः न, तो बाहेर आहे असं जाणू नये. यस्मात, कारण की प्रत्येक आत्मा स सर्वस्य, सर्वांचा तो प्रत्येक आत्मा आहे, सर्वांच्या आतमध्ये आहे. पण असा असणारा आत्मा कुठंतरी बाहेर आहे असं नाही. कुठं आतमध्ये आहे, कोणाच्या आतमध्ये आहे, कसा तो आतमध्ये आहे, त्याचं स्पष्टीकरण सांगतायत पुढच्या श्लोकामध्ये. या अर्थाच्या पाठीमागं 2 मंत्र गेलेले आहेत, 2 श्रुती गेल्यात, त्याच अर्थाची पुन्हा श्रुती आहे. इंद्रियेभ्यः परं मनो मनसः सत्वमुत्तमं सत्वादधिमहानात्मा महतो व्यक्तमुत्तमम्. इंद्रियेभ्यः परं मनो मनसः सत्वमुत्तमं सत्वादधिमहानात्मा महतो व्यक्तमुत्तमम्. इंद्रियेभ्यः परं मनः. आता पाठीमागे याचा अर्थ होऊन गेला, इंद्रियेभ्यः परा ह्यर्थार्थेभ्यश्च परं मनः वगैरे, बरोबर ना. इंद्रियाणी पराण्याहु गीतेमध्ये श्लोक गेला. तसाच इथं अर्थ आहे. इंद्रियापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे? मन. इंद्रियापेक्षा पर. पर म्हणजे काय? परचे 3 अर्थ केले होते. काय? एक व्यापक आहे, इंद्रियापेक्षा मन व्यापक आहे. अजून सूक्ष्म आहे 2, आणि 3 त्याचा आत्मा, अंतरात्मा. इंद्रियांचाही अंतरात्मा कोण आहे? मन. असा अर्थ प्रत्येकाबरोबर लावून घ्यायचा. मनसः सत्वम उत्तमम, मनापेक्षा कोण आहे? उत्तम असणारं सत्व. सत्व शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. मनापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? बुद्धी. श्रेष्ठ आहे म्हणजे व्यापक आहे, सूक्ष्म आहे, आणि मनाचा प्रत्यगात्मा आहे. कोण? बुद्धी. सत्वादधी महान आत्मा, त्या सत्वापेक्षाही श्रेष्ठ कोण आहे? महत्तत्व, समष्टी बुद्धी असा अर्थ. पर आहे, सूक्ष्म आहे, व्यापक आहे असा अर्थ लावून घ्यायचा. महान आत्मा. महतः अव्यक्तम उत्तमम, आणि त्या महत्तत्वापेक्षाही अव्यक्त म्हणजे प्रकृती, तिचंही कारण असलेले, त्या महत्तत्वाचं कारण असलेली प्रकृती, ती सूक्ष्म, व्यापक आणि प्रत्येगात्मा आहे त्याची. उत्तम आहे, प्रकृती आहे. भाष्य. इंद्रियेभ्यः परं मनः इत्यादी अर्थानाम इह इंद्रिय समान जातीयत्वाद इंद्रिय ग्रहणेन एव ग्रहणम. इथं अर्थ घेतले नाही, बरोबर ना. अर्थ म्हणजे अर्थ पाठीमागं मंत्रामध्ये अर्थ म्हणजे विषय घेतले होते. इंद्रियेभ्यः परा ह्यर्थाः असं म्हटलं होतं. अर्थ घेतले होते, इंद्रियांचे विषय घेतले होते. इथं विषय नाही घेतले, इंद्रियापासून सुरू केलं. इंद्रिय, मन, बुद्धी. विषय सोडले. म्हणजे का घेतले नाही? तर इंद्रिय हे ते विषय काय आहेत? इंद्रियाच्या समान जातीचे आहेत, बरोबर ना. चक्षु घेतला म्हणजे रूप आलंच असा अर्थ. श्रवण इंद्रिय, इंद्रिय घेतलं, श्रवण इंद्रिय आलं म्हणजे शब्द आलाच. म्हणून विषय कसे आहेत या ठिकाणी? त्या इंद्रियांच्या समान जातीय असल्यामुळे इंद्रियांच्या ग्रहणानेच विषयांचंही ग्रहण आहे केलं असं समजावं. बाकीचा अर्थ मग मागच्यासारखाच लावून घ्या. आचार्य म्हणतात पूर्ववद अन्यत, म्हणजे पाठीमागे जे याच उपनिषदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 3ऱ्या वल्लीमध्ये 10वा श्लोक गेला होता, त्या अर्थाप्रमाणे लावा. सत्व शब्दात बुद्धी ही इह उच्यते. या ठिकाणी सत्व शब्दाने बुद्धी सांगितली जात आहे, एवढं ध्यानात ठेवा. आता कोण आहे म्हटले? त्या महत्त्वापेक्षा अव्यक्त पर आहे, बरोबर ना. मग अव्यक्तापेक्षा कोण पर आहे? पुढच्या मंत्रामध्ये सांगताय. अव्यक्तात् तु परः पुरुषो व्यापको लिंग एव च यं ज्ञात्वा मुच्यते जन्तु रमृतत्वं च गच्छति. अव्यक्तात् परः पुरुषो व्यापको लिंग एव च यं ज्ञात्वा मुच्यते जन्तुरमृतत्वं च गच्छति. अव्यक्तात् तु परः पुरुष. अव्यक्तापेक्षाही पर कोण आहे? पुरुष आहे, म्हणजे आत्मा, ब्रह्मरूप आत्मा त्या प्रकृतीपेक्षा पर आहे, सूक्ष्म आहे,
व्यापक आहे आणि त्या प्रकृतीचाही आत्मा, प्रत्येक आत्मा आहे, अधिष्ठान आहे असा अर्थ. व्यापक, तो व्यापक आहे पुरुष. अलिंग म्हणजे लिंगरहित आहे. त्याचा अर्थ पुढं भाष्यकार करणार आहेत. बुद्धीला वगैरे लिंग म्हणतात आणि त्या आत्म्याला लिंग आहे का? नाही. म्हणून तो अलिंग आहे. एवच असाही आहे. यम ज्ञात्वा, अशा त्या आत्मस्वरूपाला अपरोक्षत्वाने प्रत्यक्ष साक्षात यथार्थ जाणून जंतुः मुच्यते, तो जीवात्मा मुक्त होतो. अमृतत्वम च गच्छति, आणि अमृतत्वाला प्राप्त होतो, म्हणजेच तो अविनाशी स्वरूपाला प्राप्त होतो असा याचा अर्थ आहे. अव्यक्तात तो परः पुरुषो व्यापको व्यापकस्य अपि आकाशादेः सर्वस्य कारणत्वात्. अव्यक्तापेक्षाही पुरुष परमात्मा पर आहे, तो व्यापक आहे. का व्यापक आहे? कारण व्यापकस्य अपि आकाशादेः, व्यापक असणाऱ्या सर्व आकाशादिकांचाही किंवा जे काही तुम्ही काल, दिशा वगैरे आत्मा व्यापक मानता, त्या सर्वांचंही तो कारण आहे. आकाशादी व्यापकांचं सुद्धा ते कारण आहे, म्हणून तो सर्वात व्यापक आहे. अलिंग, आत्मा अलिंग आहे, लिंगरहित आहे. म्हणजे काय? लिंग्यते गम्यते येन तल्लिंगम बुद्ध्यादी तद अविद्यमानम अस्य इति सह अयम अलिंग एव. ज्याच्याद्वारे आपण काहीतरी जाणतो, लिंग्यते गम्यते येन, ज्याच्याद्वारे आपण काहीतरी जाणतो त्याला म्हटलं जातं लिंग, म्हणजे बुद्धी. बुद्धीच्या द्वारा आपण पदार्थ जाणतो की नाही बाहेरचे, मग बुद्धीला म्हटलेलं आहे लिंग. तर तद अविद्यमानम अस्य, ती बुद्धी ज्याच्या ठिकाणी नाही. परमात्म्याला बुद्धी आहे का? मग काय निर्बुद्ध आहे का परमात्मा? असं म्हणायचं नाही, बुद्धिरहित एवढं म्हणायचं. समजलं ना? परमात्म्याला कुठली एखादी असं मन आहे, बुद्धी आहे असं आहे का ईश्वराला? नाही, माया हीच त्याची बुद्धी आहे. मायाद्वाराच तो जगताला जाणतो. आपण बुद्धीद्वारा जाणतो, परमात्म्याला माया आहे, मायेद्वारा परमात्मा जाणत असतो. समजलं ना? म्हणून त्याला म्हणायचं अलिंग, परमात्म्याला बुद्धी नाही. संसार म्हणून सर्व संसार धर्म वर्जित इति येतात. याचा अर्थ असा की तो सर्व संसाराच्या धर्माहून रहित आहे. कोण? परमात्मा. संसारातील कोणतेही कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञान, अज्ञान, जन्म, मरण वगैरे वगैरे कुठलाही संसार धर्म परमात्म्याला नाही, म्हणून त्याला या ठिकाणी अलिंग असं म्हटलेलं आहे. यम ज्ञात्वा आचार्यतः शास्त्रतश्च, ज्या परमात्म्याला जाणून, कसं जाणायचं? आचार्यतः म्हणजे आचार्यांच्या द्वारा. श्रीगुरू पाहिजे कोणीतरी, स्वतःच्या बुद्धीने शास्त्राचा विचार करायचा नाही. श्रीगुरू पाहिजे, आचार्य पाहिजे आपल्याला कोणीतरी. आणि शास्त्रतः, पुन्हा आचार्यांनी सांगितलं आपल्याच मनचं काहीतरी, असं पण आचार्य नसले पाहिजे. आचार्य असावेत ते त्यांनी शास्त्राचा उपदेश करावा. शास्त्र असावं पण त्या शास्त्राचा उपदेश आचार्यांनी करावा. या दोघांची सांगड आहे. आचार्य पण पाहिजेत आणि आचार्यांनी शास्त्राचा उपदेश केला पाहिजे. नाही तर मला असं वाटतंय असं म्हणणारे असतील तर त्यांना आचार्य म्हटलं जाऊ शकत नाही, त्यांचा उपदेश ग्रहण करू नाही. बरेच आचार्य लोक असे आहेत, ते म्हणतात की शास्त्रात काय विचारता, मला विचारा, मी सांगतो. ज्या तुमच्या वेदात नाही, तुमच्या शास्त्रात नाही, ते आम्ही तुम्हाला 10 मिनिटात साक्षात्कार करून देतो, असं काहीतरी म्हणतात. असं नाही. म्हणून आचार्यांनी बघा तुम्ही पाठीमागे 4-5 ठिकाणी शब्द केला, आचार्य आगम उपदेशम अनु, गेलं का नाही पाठीमागे? आणि असं बऱ्याच ठिकाणी गेलं, पुढं येणार आहे. कित्येक ठिकाणी, हजारो ठिकाणी आचार्य हा शब्द वापरणार आहेत की आचार्यतः शास्त्रतः. हे दोन सोडतच नाहीत आचार्य. ब्रह्मज्ञान झालं पाहिजे कसं? आचार्यांच्या द्वारा आणि शास्त्राच्या द्वारा, म्हणजे वेदांत शास्त्राच्या द्वारा. आत्मस्वरूपाला यथार्थ जाणून मग तो जीवात्मा मुक्त होतो. अविद्यादि हृदय ग्रंथीभीर जीवन्नेव पतिते अपि शरीरे अमृतत्वंच गच्छति सह अलिंगः परः अव्यक्तात् पुरुष इति पूर्वेण संबंधः. अविद्यादि हृदय ग्रंथीभिः, अविद्या, काम, कर्म ह्या प्रमुख अशा 3 हृदयाच्या ग्रंथी सांगितल्या, गाठी सांगितलेल्या आहेत. ह्या सर्व ग्रंथी त्याच्या काय होतात? जिवंत असतानाच नष्ट होतात. संदेहाच्या सुटल्या गाठी असं होतं.
आणि तो जीवनमुक्त होतो. आणि पुन्हा शरीर पडल्यावर पती ते अपि, शरीर पातानंतर अमृतत्वंच गच्छती, म्हणजे विदेह कैवल्याला म्हणजे मोक्ष स्वरूपाला ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो. सह अलिंग, तो असा असणारा परमात्मा, अलिंग, पर, अव्यक्तापेक्षा पर असलेला, त्याला पुरुष म्हणतात. असा पूर्वेण संबंध म्हणजे पूर्वेच्या शब्दाशी अन्वय करा. समजतंय ना. अव्यक्तात तू परः पुरुषः व्यापको लिंग एवच आहे ना. व्यापकः अलिंगः पुरुषः अव्यक्तात परः असा अन्वयपूर्वक अर्थ करा असं आचार्य सांगतायत. कथम तरी अलिंगस्य दर्शनम उपपद्यते इति उच्यते. मग म्हणले ठीक आहे, तुम्ही आत्ताच सांगितलं या मंत्रामध्ये की आत्मा कसा आहे, अलिंग. मग अशा आत्मस्वरूपाचं दर्शन कसं करावं. समजतंय ना. त्याला कुठलं जाणायला चिन्हच नाही, बरोबर ना. लिंगे ते अनेन इति लिंग, काहीतरी चिन्ह. परमात्म्याला जाणण्यासाठी काय म्हटले, कुठलंही लिंग नाही, चिन्ह नाही, हेतू नाही, कारण नाही. लीनम अर्थम गमयते इति लिंगम. पण त्याला काही लिंगच नाही कुणाला, परमात्म्याला, ब्रह्माला. मग जाणायचं कसं त्याला, काही चिन्हच नसेल तर. मग अग्नीला जसं आपण जाणतो धूमावरून वगैरे, धूम हे काय आहे, त्या वन्हीच्या ज्ञानाचं लिंग आहे, ज्ञापक हेतू आहे. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाला जाण्याला काही लिंगच नाही म्हणता त्याला, तर मग आता जाणायचं कसं, अशी शंका उत्पन्न केली कोणी, पूर्वपक्षीने. मग उत्तर देत आहेत पुढच्या मंत्रामध्ये, त्याला असं असं जाणता येतं आणि असं असं जाणता येत नाही. जाणायचं कसं, त्याची प्रक्रिया पुढच्या मंत्रामध्ये श्रुतिमाता सांगत आहे. न संदृशे तिष्ठति रूपमस्य न चक्षुषा पश्यति कश्चनैनं हृदा मनीषा मनसाभिक्लृप्तो य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति न संदृशे तिष्ठति रूपमस्य न चक्षुषा पश्यति कश्चनैनं हृदा मनीषा मनसाभिक्लृप्तो य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति. न संदृशे तिष्ठति रूपम अस्य, अस्य रूपम संदृशे न तिष्ठति. या आत्म्याचं रूप, स्वरूप आपल्या दृष्टीसमोर राहत नाही, दृष्टीमध्ये येत नाही. एका दृष्टीने सतत त्याला पाहत राहावं, ध्यान करावं, जाणावं म्हटलं, ध्यान जसं करतात, धारणा करतात एखाद्या वस्तूमध्ये, तशी आत्म्याची धारणा करता येत नाही. आत्म्याला आपल्या दृष्टीमध्ये ठेवता येत नाही. का नाही ठेवता येत, कारण न चक्षुषा पश्यति कश्चनैनं, एनं कश्चन चक्षुषा न पश्यति. या आत्मस्वरूपाला कोणीही चक्षुच्या द्वारा पाहत नाही, पाहू शकत नाही, नेत्रेंद्रियाचा तो विषय होत नाही. त्यामुळे आपल्या दृष्टीपथामध्ये परमात्म्याचं, आत्म्याचं रूप राहत नाही. लोक म्हणतात तर त्याचं ध्यान कसं करावं. ध्यान करायला गेलं की काहीतरी मनात येतं, किंवा त्या आत्मस्वरूपाला कुठला आकारच नाही, मग दृष्टीसमोर आणायचं कसं. अरे आणायचंच नसतं, दृष्टीसमोर आणायला ते काही थोडंसं रूप आहे एखादं, त्याला कुठलं रूपच नाही आहे. दृष्टीसमोर त्याचं रूप राहतच नाही, श्रुती माता सांगते. म्हणून त्याला चक्षुने पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही, म्हणजे इंद्रियांनी कुठल्याही पाहण्याचा प्रयत्न करायचा नाही. इंद्रियाचा विषय होत नाही परमात्मा. मग कसं जाणायचं ते सांगतायत पुढे. हृदा म्हणजे हृदयस्थ असलेल्या, मनीषा मनाचंही ईशन करणारी बुद्धी. मनीषा शब्दाचा अर्थ आहे बुद्ध्या. मनाचीही स्वामिनी कोण आहे, बुद्धी. त्या बुद्धीच्या द्वारा मनसा म्हणजे विचार करून, मनन करून असा अर्थ. बुद्धीच्या द्वारा त्या परमात्म्याचं मनन चिंतन करून अभिक्लृप्तः, मग तो आपल्या विचारात येतो, प्रकाशित होतो, जाणल्या जातो. अपरोक्षत्वाने, मी रूपाने परमात्म दर्शन त्याला मग होतं. कुठं होतं, बुद्धीमध्ये. ती बुद्धी कशी, मनीषा मनाचीही ईशन करणारी. हृदा कुठं आहे ती बुद्धी, हृदयस्थ असलेली.
आणि त्या बुद्धीने काय करायचं? मनसा म्हणजे मनन करायचं, चिंतन करायचं, त्या परमात्म्याचं अपरोक्ष दर्शन करायचं. आणि मग अभिक्लृप्ता हा आत्मा पाहिल्या जातो, म्हणजे दर्शन त्याचं केल्या जातं, प्रकाशित होतो. ये एतद विदुः, अशा पद्धतीने आपल्या शुद्ध, पवित्र, स्थिर, एकाग्र अशा बुद्धीच्या द्वारा जे परमात्म स्वरूपाला अपरोक्षत्वाने यथार्थ जाणतात ते अमृताः भवन्ति, ते अमृत स्वरूपाला प्राप्त होतात, ते मुक्त होतात. न संदृशे संदर्शन विषये न तिष्ठती प्रत्यगात्मनः अस्य रूपम, या प्रत्यगात्म्याचं रूप आपल्या दृष्टीपथामध्ये टिकत नाही, स्थिर राहत नाही. अतः म्हणून न चक्षुषा सर्वेंद्रियेण, चक्षुच्या द्वारा परमात्म्याला पाहता येत नाही. चक्षु या ठिकाणी उपलक्षण आहे, सर्वेंद्रियेण असा अर्थ केला भाष्यकाराने. का बरं? चक्षुर्ग्रहणस्य उपलक्षणार्थत्वात, चक्षुचं जे या ठिकाणी ग्रहण केलंय ते उपलक्षणासाठी आहे. एक फक्त घेतला त्याचा प्रतिनिधी म्हणून इंद्रियांचा, कोण? चक्षु. चक्षुच्या द्वारा परमात्म्याला पाहिल्या जात नाही, याचा अर्थ कोणत्याच इंद्रियाने परमात्म्याचं दर्शन होत नाही. पश्यति म्हणजे न उपलभते कश्चन कश्चित अपि एनं प्रकृतम आत्मानं, ज्याचा प्रकृत प्रसंग सुरू आहे, वर्णन सुरू आहे, अशा त्या आत्मस्वरूपाचं दर्शन कोणीही कोणत्याही इंद्रियाच्या द्वारा करू शकत नाही. कथम तरी तम पश्येत इति उच्यते, तर मग पाहायचं कसं, त्याला जाणायचं कसं ते तरी सांगा. सांगतायत हृदा म्हणजे हृदयस्थया बुद्ध्या, आपल्या हृदयस्थ जी बुद्धी आहे त्या बुद्धीच्या द्वारा परमात्म्याला जाणता येतं. कशी आहे ती बुद्धी? मनीषा, त्याचा अर्थ करतात मनसः संकल्पादि रूपस्य इष्टे नियंतृत्वेन इति मनीठ तया हृदा मनीषा, म्हणजे आपल्या मनाचंही, मन कसं संकल्प विकल्प करणारं जे मन, त्या मनाचंही जे नियंत्रण करते, ईशन करते, शासन करते, अशी कोण? बुद्धी. तिचं एक नाव आहे मनीठ. मनीठ हे प्रथमेचं एक वचन, तया हे तृतीयेचं एक वचन, मनीषा हे काय आहे? तृतीयेचं एक वचन आहे. अशा बुद्धीच्या द्वारा हृदा मनीषा, त्या हृदयस्थ मनाच्या आपल्या बुद्धीच्या द्वारा अविकल्पयित्र्या मनसा मनरूपेण, जी बुद्धी कोणत्याही प्रकारचे संसाराचे विकल्प करीत, असे विकल्प शून्य असलेली, निश्चयात्मक असलेली अशी जी बुद्धी, त्या बुद्धीच्या द्वारा मनन रूपेण सम्यक दर्शनेन, सतत मनन करून या रूपाचं त्या परमात्म्याचं सम्यक दर्शन प्राप्त करून, ज्ञान प्राप्त करून, सम्यक दर्शनेन अभिक्लृप्तः म्हणजे अभिसमर्थितः म्हणजे अभिप्रकाशते इति येतात, त्या परमात्म्याचं संपूर्ण प्रकाशन होतं, यथार्थ ज्ञान त्या बुद्धीमध्ये प्रकाशित होतं, असा अर्थ. आत्मा ज्ञातुम शक्यते इति वाक्यशेषः, अशा बुद्धीच्या द्वारा आत्म्याला जाणणं शक्य होतं, असं या ठिकाणी वाक्यशेष घ्यायचा, अध्याहार घ्यायचा. आत्मा ज्ञातुम शक्यते या पदांचा त्या ठिकाणी अध्याहार घ्यायचा. तम आत्मानं ब्रह्म एतद ये विदु अमृतास्ते भवन्ति, अशा त्या आत्मस्वरूपाला यथार्थ रीतीने जे जाणतात, हा आत्मा ब्रह्मच आहे, माझा आत्मा असा कोण आहे? ब्रह्मच आहे. या रूपाने जे आत्मस्वरूपाला अपरोक्ष जाणतात ते अमृत होतात, अर्थात ते अविनाशी स्वरूप होतात, ब्रह्मरूपच होतात, असा याचा अर्थ आहे. समजलं ना? म्हणजे इंद्रियांनी परमात्म्याला जाणता येत नाही. मंत्राचा प्रतिपाद्य विषय काय कळालं पाहिजे, बरोबर ना? मग कशाने जाणायचं? बुद्धीने. बुद्धी कशी असते? बुद्धी म्हणजे हृदयस्थ बुद्धी. कशी बुद्धी? शुद्ध असलेली, स्वच्छ असलेली, सतत परमात्म्याचं मनन चिंतन करणारी, आचार्यांचा उपदेश प्राप्त केलेली, शास्त्रांचं चिंतन करणारी, एकाग्र असलेली अशी बुद्धी. अशा बुद्धीमध्ये परमात्म्याचा प्रकाश होतो. मग परमात्म्याचं अपरोक्ष दर्शन त्याला होतं, म्हणजेच मीच परमात्मा आहे असं त्याला कळतं, असा याचा अर्थ आहे. अज्ञानाची निवृत्ती होते, असा याचा अर्थ आहे. सा ऋण मनीट कथम प्राप्यते इति तदर्थो योगः उच्यते. आता मग शंका झाली, ठीक आहे, परमात्म्याला जाणलं पाहिजे, जाणायचं आहे तर इंद्रियाने जाणता येत नाही, बुद्धीने जाणता येतं, ती हृदयस्थ बुद्धी आहे.
मग अशी हृदयस्थ असणारी ती मनाचंही ईशन करणारी बुद्धी, हृन्मनीट याचा अर्थ काय? हृदयस्थ असलेली आणि मनाचंही ईशन करणारी अशी बुद्धी कशी प्राप्त करायची की ज्याच्यामध्ये परमात्मा दर्शनाची योग्यता प्राप्त होते, अशी ती बुद्धी प्राप्त कशी करावी, अशी त्या बुद्धीला अधिकारी बनवावं कसं? तर त्याकरिता मग या ठिकाणी योग सांगितल्या जात आहे. योग साधनाचा उपदेश केल्या जातोय पुढच्या मंत्रामध्ये. यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टति तामाहुः परमां गतिम्. यदा पंचावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह बुद्धिश्च न विचेष्टति तामाहुः परमां गतिम्. यदा पंच अवतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह. यदा ज्यावेळी पंच ज्ञानानी म्हणजे पंचकर्मेंद्रिय, आपलं पंच ज्ञानेंद्रिय, ज्ञानानी शब्दाने घ्यायचं ज्ञानजनकानी ज्ञानेंद्रियानी. ज्या वेळेला ही 5 ज्ञानेंद्रिय मनसासह मनासकट अवतिष्ठन्ते म्हणजे स्थिर होतात, कुठलंही कार्य करीत नाहीत, तूष्णीम भावाला प्राप्त होतात. इंद्रियांनी विषयाला जाणायचं सोडलं, मनाने संकल्प विकल्प करणं सोडले, याला म्हणायचं अवतिष्ठन्ते, आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतात. मग राहिली फक्त बुद्धी. बुद्धिश्च न विचेष्टती, बुद्धीसुद्धा कोणत्याही प्रकारचा निश्चय रूपी कार्य करीत नाही, चेष्टा करीत नाही, चंचल नाही, स्थिर झाली ती बुद्धीसुद्धा आत्मस्वरूपामध्ये. अशा प्रकारची अवस्था प्राप्त करून घेतली पाहिजे. तामाहु परमां गतिम, या अवस्थेलाच परमगती असं महापुरुषांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इंद्रिय मनामध्ये, मन बुद्धीमध्ये आणि बुद्धी शेवटी आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाली पाहिजे. यांनी कोणतीही क्रिया न करणं, इंद्रिय चक्षुने रूपाला जाणायचं सोडलं, जाणतच नाही, क्रियारहित झाला. श्रवणेंद्रियाला काही ऐकू येत नाही, समजतंय ना. इंद्रियांनी व्यापार सोडले, मनानं आपला व्यापार सोडला, संकल्प विकल्प करणं सोडलं, बुद्धीने निश्चय करणं कुठला तरी हेही सोडलं. ह्या सगळ्यांनी आपापलं व्यापार बंद पाडणं इति परमां गतिम, एवढी सोपी गोष्ट नाही, बरोबर ना. इंद्रियांनी व्यवहार सोडणं एवढं सोपं आहे का? काही सोडलं शेवटी मन मधले सुरू आहे, काहीतरी विचार करतं, चिंतन करतं. ह्या सगळ्यांनी आपापली क्रिया कर्म सोडणं यालाच परमगती असं योग वासिष्ठामध्ये म्हटलंय, महापुरुषांनी म्हटलेलं आहे. यदा यस्मिन् काले स्वविषयेभ्यः निवर्तितानि आत्मन्येव पंचज्ञानानि ज्ञानार्थत्वात् श्रोत्रादीनि इंद्रियाणि ज्ञानानि इति उच्यन्ते अवतिष्ठन्ते सह मनसा यदानुगतानि तेन संकल्पादि व्यावृत्तेन अंतःकरणेन बुद्धिश्च अध्यवसाय लक्षणा न विचेष्टति स्वव्यापारेषु न विचेष्टते न व्याप्रियते तामाहुः परमां गतिम्. ज्या कालामध्ये आपापल्या विषयांपासून सर्व इंद्रिय निवृत्त होतात आणि आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतात. इथं ज्ञानानी शब्दाचा अर्थ ज्ञानार्थत्वात श्रोत्रादीनी इंद्रियाणी, ज्ञानासाठी जी निर्माण केली गेली ती श्रोत्रादी ज्ञानेंद्रिय घ्या आणि मग ती सगळी आपल्या मनासकट, अध्यक्ष असणारं मन त्यांचं, त्या मनासह संकल्प विकल्प करणारं जे अंतःकरण आहे, ते अंतःकरण रूप मनासह ते आत्मस्वरूपामध्ये स्थिर झाले. आणि अध्यवसाय स्वरूप असलेली, निश्चयात्मक असलेली अशी जी बुद्धी ती सुद्धा आपले व्यापार सोडून क्रियारहित झाली, आत्मस्वरूपामध्ये ती सुद्धा स्थिर झाली. अशा अवस्थेलाच म्हटलं जातं परमगती. समजतंय ना. याला काय म्हणायचं? परमगती. यालाच योग असं म्हणतात, यालाच परमगती असं म्हणतात. तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम असं म्हणतात. योगश चित्तवृत्ती निरोध, हा सर्व चित्तवृत्तींचा, मनवृत्तीचा, इंद्रियवृत्तीचा निरोध झाला, यालाच म्हटलं जातं मग योग. अशा प्रकारचा योग केला पाहिजे. काही साधन भजन केलं पाहिजे की जेणेकरून इंद्रिय मन बुद्धी यांच्या क्रिया संपल्या पाहिजे. अशा प्रकारचं साधन करा, म्हणजे ती बुद्धी काय होईल? मग शुद्ध होईल, पवित्र होईल, स्थिर होईल,
ज्ञान प्रकाश परमात्म्याचा प्राप्त करण्यासाठी योग्य होईल, अधिकारी होईल. असं तिला आधी बनवा, असा योग करा, साधन करा. आता यालाच योग म्हणतात असं पुढच्या मंत्रामध्ये सांगितलं आहे. ताम योगमिति मन्यन्ते स्थिरामिंद्रियधारणाम् अप्रमत्तस्तदा भवति योगो हि प्रभवाप्ययो. ताम योगमिति मन्यन्ते स्थिरामिंद्रियधारणाम् अप्रमत्तस्तदा भवति योगो हि प्रभवाप्ययो. ताम योगमिति मन्यन्ते स्थिराम इंद्रियधारणाम्. ताम स्थिराम इंद्रियधारणाम योगम इति मन्यन्ते. त्या स्थिर झालेल्या अशा इंद्रियाच्या धारणेला, समजते ना, इंद्रिय धारणा म्हणजे सगळी इंद्रिय मन बुद्धी हे स्थिर झाले, अशा अवस्थेलाच योग असं म्हटलेलं आहे महापुरुषांनी. अप्रमत्त तदा भवती, तेव्हा तो अप्रमत्त होतो, म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रमाद करत नाही तो साधक, प्रमादरहित होतो. म्हणजेच काय, योग्य होतो, कोणत्याही प्रकारची चूक करत नाही असा अर्थ. कारण योगो ही प्रभवाप्यय, योगच उत्पत्ती विनाशरूप आहे. योग केला म्हणजे काय होतं, आनंदाची उत्पत्ती होते, ज्ञानाची उत्पत्ती होते, शांतता प्राप्त होते, आणि आप्यय म्हणजे नाश होतो. जागृती स्वप्न इत्यादीमध्ये प्राप्त होणारी सुख दुःख यांचा काय होतो, नाश होतो. म्हणून योगच काय आहे, असा उत्पत्ती विनाशरूप आहे, असा हा योग आहे. आणि असा योग त्या पुरुषाला प्राप्त झाला की मग तो कोणत्याही प्रकारचा प्रमाद करीत नाही, तो अधिकारी होतो ब्रह्मज्ञानाचा. ताम ईदृशीम तदवस्थाम योगम इति मन्यन्ते वियोगमेव संतम. अशा प्रकारच्या त्या अवस्थेला, इंद्रियांच्या धारणेला, बरोबर ना, काय म्हणतात, योग असं महापुरुषांनी म्हटलेलं आहे. वास्तविक आचार्य म्हणतात वियोगमेव संतम. हा काय आहे, वियोग आहे, बरोबर ना. इंद्रियांना विषयापासून हटवायचं म्हणजे काय करा, वियोग आहे की नाही. हा मनामध्ये त्याचे विषय येऊ द्यायचे नाही, म्हणजे मनाचा आणि त्याच्या विषयाचा वियोग केला, इंद्रियाचा आणि त्याच्या विषयाचा वियोग केला, बुद्धीचा आणि त्याच्या विषयाचा वियोग केला, आणि असा ह्या सगळ्यांचा आपापल्या विषयापासून वियोग झाला, याला योग म्हणतात. समजतंय ना याला काय म्हणतात, मग योग म्हणतात. म्हणजे इंद्रियांचा विषयापासून वियोग होणं हाच खरा आहे योग. योगाची किती सोपी व्याख्या केली आचार्यांनी, मी श्रुती माथेनं. समजलं ना. अर्जुना, समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे, जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. मन बुद्धीचं ऐक्य झालेलं आहे, इंद्रिय तिथंच एक झालेली आहेत, बरोबर ना. चित्त एक झालेलं आहे, म्हणजे कोणालाही दुसरा वेगवेगळा विषय राहिला नाही, कोणीही आपापलं कार्य करीत नाही, क्रिया रहित झाले सगळे. हे इंद्रिय विषयापासून रहित झाले, यांचा वियोग झाला, पूर्ण ताटातोड झाली, की यालाच म्हटलं जातं योग. कारण हाच योग आहे परमात्मा प्राप्तीचा. समजतंय ना. हा काय आहे, परमात्मा प्राप्तीचा योग. लक्षात घ्या, इंद्रियांचा मनाचा वगैरे आणि विषयाचा वियोग होणं हा परमात्मा प्राप्तीचा योग आहे. इंद्रिय मन बुद्धीचा आणि यांच्या विषयाचा संयोग होणं हा परमात्मा प्राप्तीचा वियोग आहे. समजलं ना, वाक्य कळालं का नाही. इंद्रियांचा आणि विषयाचा वियोग केला तर परमात्मा प्राप्तीचा हा योग ठरतो, आणि इंद्रियांचा आणि विषयांचा संयोग केला, योग केला, तर परमात्मा प्राप्तीत वियोग झाला. म्हणून परमात्म्याशी संयोग व्हायचा असेल तर इंद्रियांचा आणि विषयाचा, मनाचा आणि विषयाचा वियोग व्हावा लागेल. समजलं ना, असा याचा अर्थ आहे. मग याला खरा योग का म्हटलं, युज्यते अनेन परमात्मा प्राप्यते इति योगः. ज्याच्याद्वारे परमात्म्याकडे जातो आपण त्याला योग म्हणतात. इंद्रिय मन बुद्धीला विषयापासून हटवल्याशिवाय, इंद्रियांचा विषयापासून वियोग केल्याशिवाय आपण परमात्म्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून इंद्रियांच्या आणि विषयांच्या वियोगाला योग म्हणतात. समजलं ना, असा याचा अर्थ आहे. संकल्पाही वरी नये मन, अशी अवस्था प्राप्त होईल. या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय म्हणजे काय,
विषयापासून सोडलं इंद्रियांना, वासनेचा क्षय, मनावर विजय, बरोबर ना, चित्तावर विजय, अंतकरणावर विजय, संकल्पाही वरी नये मन संकल्पच करत नाही कोणते, यालाच म्हणायचं योग. अशा प्रकारची हे अवस्था, आणि मग ते खरं ब्रह्मज्ञान प्राप्त होतं त्याला. एतस्याम आपलं सर्व अनर्थ संयोग वियोग लक्षणा ही इयम अवस्था योगिनः. सर्व प्रकारच्या अनर्थाशी त्याचा संयोग झाला असता, बरोबर ना, तर त्या अनर्थाशी होणाऱ्या संयोगाचा वियोग त्याला होतो, म्हणून ही अशी अवस्था आहे, म्हणून याला योग म्हणायचं. समजतंय ना. जर त्याच्या इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग झाला असता तर त्याला अनेक प्रकारचा अनर्थ प्राप्त झाला असता, संसार प्राप्त झाला असता, बरोबर ना. मग सर्व प्रकारच्या अनर्थाशी संयोग झाला असता, पण तो संयोग आता होतो का नाही, त्या संयोगाचा काय झाला, वियोग झाला. मग अशा प्रकारची ही योगी पुरुषाची अवस्था असते की त्याला आता अनर्थाशी संयोग नाही, तर काय आहे, वियोग होतो आणि परमात्म्याशी संयोग होतो, म्हणून याला योग म्हणायचा. एतस्याम ही अवस्थायाम अविद्या अध्यारोपण वर्जित स्वरूप प्रतिष्ठ आत्मा. कारण याच अवस्थेमध्ये हा जो आत्मा आहे ना, तो अविद्या आणि अविद्याकृत अशा अध्यारोपापासून तो रहित होतो आणि आपापल्या स्वरूपामध्ये स्थित राहतो याच अवस्थेमध्ये. बाकी मग जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थेमध्ये अविद्येने अध्यारोपित अशा कुठल्या तरी विषयाचं तादात्म्य त्यानं केलेलं असतं, या शरीराशी, सूक्ष्मदेहाशी वगैरे अध्यारोपित पदार्थामध्ये तो आत्मा संलग्न झालेला असतो. हीच एक अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये मन, बुद्धी, इंद्रिय ही क्रियारहित होतात, म्हणजेच तूष्णीम भावाला प्राप्त होतात. या अवस्थेमध्ये आत्मा स्वयंमहिमनी प्रतिष्ठित असा असतो. कुठल्याही अध्यारोपित पदार्थामध्ये तो संलग्न झालेला नसतो, म्हणून याला योग म्हणायचं. म्हणून तिथं आत्मा सापडतो, समजते ना. तिथं आत्मा का सापडतो, तिथं आत्माच राहतो ना फक्त, मग तोच सापडतो. त्या अवस्थेमध्ये इंद्रियाचा विषय नाही, संकल्प विकल्प मनाचे विषय नाही, बुद्धीचा विषय निश्चय नाही, काहीच नाही. आहे काय त्या अवस्थेमध्ये, फक्त आत्मा. म्हणून त्या अवस्थेत गेल्याशिवाय आत्मा सापडत नाही, कारण तिथंच आत्मा आहे फक्त. म्हणून तिथं जावं लागतं आत्मदर्शन करण्यासाठी, समजतंय ना. असा याचा अर्थ आहे. जिथं अनेक पदार्थ पडलेले आहेत, बरोबर ना, आणि मग असंच घरामध्ये भरपूर पसारा, त्याच्यामध्ये एखादी सोयी पडली, तर छोटीशी वस्तू आहे, ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला सूक्ष्म अशी एखादी वस्तू, घरामध्ये भरपूर पसारा असते, ती प्राप्त होणं सोपं आहे का. पण असं एखादं स्थान आहे की जिथं मला माझी हरवलेली वस्तू सापडवायला जायचं आहे, आणि तिथं गेल्याच्या दुसरं काही नाहीच आहे, तीच आहे फक्त, मग लगेच सापडणार की नाही. का सापडलं लवकर, दुसरं काही नव्हतं, तेच होतं, त्यामुळे सापडलं. तसं आपण या अवस्थेला गेलो, मन, बुद्धी, चित्त या सर्व संकल्प विकल्प रहित अवस्थेमध्ये, की ते दुसरा विषय नाहीच आहे काय, तिथं फक्त आत्मस्वरूपच आहे. त्यामुळे त्या अवस्थेत गेलं की आत्मदर्शनच होतं. म्हणून आत्मदर्शन करायचं आहे ना, तर हा उपाय आहे, असा योग करा. स्थिराम इंद्रिय धारणाम स्थिराम अचलाम इंद्रिय धारणाम बाह्य अंतकरणानाम धारणम इत्यर्थ. संपूर्ण बाह्य जे इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतकरण वगैरे, ह्या सर्वांची धारणा केली म्हणजे सर्वांना स्थिर केलं, अशा अवस्थेलाच योग म्हणतात. अप्रमत्तः प्रमादवर्जितः समाधानं प्रति नित्यं यत्नवान तदा तस्मिन् काले यदा एव प्रवृत्त योगः भवति इति सामर्थ्यात अवगम्यते. ज्या वेळेला तो साधक या योगामध्ये प्रवृत्त होतो, बरोबर ना, असा योग त्याला प्राप्त होतो. या अर्थावरून हे सिद्ध होतं, या सामर्थ्याने म्हणजे या अर्थाने असं सिद्ध होतं की तो प्रमादरहित झाला. आपलं समाधान प्राप्त करण्यासाठी किंवा आत्मस्वरूपामध्ये स्थित होण्यासाठी हा साधक कसा झालेला आहे, नित्य प्रयत्नशील आहे, तो प्रमादरहित आहे, असं सिद्ध होतं. का सिद्ध होतं, कारण तो योगामध्ये प्रवृत्त आहे, त्यानं मनाला बुद्धीला एकाग्र केलं आहे. या अर्थावरून हे सिद्ध होतं की तो प्रमादरहित झालेला आहे. नाही बुद्ध्यादी चेष्टाभावे प्रमाद संभव असते. कारण बुद्ध्यादिकांची चेष्टा जर झाली नाही तर प्रमाद होईल कसा. बुद्धी मन काही चेष्टा क्रिया करीत असतील तर प्रमाद होईल. मनामध्ये आलं काहीतरी मग झाला प्रमाद, समजलं ना. प्रमाद कधी होतो, मनात आलं तर.
याचं मन बुद्धी क्रियाशीलच नाही, मग प्रमाद होईल कसा? समजतंय ना? मग बुद्ध्यादी चेष्टाभावे, बुद्ध्यादिकांच्या चेष्टेचा क्रियेचा अभाव झाला, त्यामुळे प्रमाद संभव नाही अस्ति, प्रमादाचा संभवच नाही. तस्मात म्हणून प्रागेव बुद्ध्यादी चेष्टा उपरमात अप्रमाद म्हणून पूर्वी म्हणजे इंद्रियादिकांची बुद्ध्यादिकांची चेष्टा क्रिया याचा उपरम होण्याच्या पूर्वीच हा साधक किंवा योगी प्रमादरहित झालेला असतो. नंतर प्रमादरहित झाला म्हणायची काय गरज आहे? समजते ना? मन बुद्धीला एकाग्र केलं, क्रियारहित केलं, आता प्रमादरहित झाला असं म्हणायला अर्थच काय? कारण तेव्हा आता मन बुद्धी जाग्यावरच नाही, तर प्रमाद करेलच कसं? म्हणून तो प्रमादरहित झाला असं जे म्हटलंय ना मंत्रामध्ये, त्याचा अर्थ भाष्यकार म्हणता असा करा की जोपर्यंत त्याची मन बुद्धी अजून पूर्ण एकाग्र झालेली नव्हती अशा अवस्थेमध्येच तो प्रमादरहित झालेला आहे, तेव्हाच तो काही चुका करत नाही, चंचल होत नाही. कोण? तो साधक. समजतंय ना? असा अर्थ आहे. अथवा दुसरा अर्थ करतात, यदा एव इंद्रियाणाम स्थिरा धारणा तदानीमेव निरंकुशम अप्रमत्तत्वम इति अतः अभिधीयते अप्रमत्तः तदा भवति इति. किंवा ज्या वेळेला इंद्रियांची त्याची धारणा स्थिर होते, आत्मस्वरूपामध्ये सर्व इंद्रिय मन बुद्धी स्थिर होतात, त्याच वेळी त्याचं जे अप्रमत्तत्व आहे ते निरंकुश होतं. आता काय त्याला अप्रमादी होण्यासाठी काही प्रयत्न करावा लागतो का? मनाला सारखा अंकुश द्यावा लागतो का? बाबा म्हणा, नको काही विचार करू असं म्हणायची आता गरज नाही, त्याला मनाला समजावून सांगण्याची गरज नाही. म्हणजे त्याचं मन बुद्धी स्थिर होईपर्यंत जे अप्रमादत्व होतं ते सांकुश होतं, म्हणजे इंद्रियावर मनावर ताबा ठेवून होतं. आणि एकदा मन इंद्रिय बुद्धी ताब्यात आले पूर्ण, आता पण तो अप्रमादीच आहे, पण आताचं अप्रमत्तत्व कसं आहे? त्याचं सहज आहे असा अर्थ, निरंकुश आहे. त्याला आता मनाला बुद्धीला समजावून सांगायची गरज नाही, त्याचं सहज तो आता अप्रमादी बनला, आता प्रमाद नाही करत, चूक नाही करत असा अर्थ. कुतः कशामुळे? योगो हि यस्मात् प्रभवाप्ययौ उपजनन अपाय धर्मकः इत्यर्थः अतः अपाय परिहाराय अप्रमादः कर्तव्यः इति अभिप्रायः. कारण योग कसा आहे? प्रभव आप्ययौ म्हणजे उत्पत्ती विनाशरूप आहे, उपजन म्हणजे उत्पत्ती, अपाय म्हणजे नाश, हे त्याचं काय आहे? स्वरूप आहे अशा प्रकारचा. म्हणून काय केलं पाहिजे? योग प्राप्त झाला तर काय होईल? अपायाची निवृत्ती होईल. म्हणून अपाय परिहाराय, आपल्या जीवनातील सुख दुःख जन्म मरण वगैरे हे सगळे जे अपाय आहेत, प्रतिबंध आहेत, या सर्व प्रतिबंधाची, अपायाची, दुःखाच्या कारणांची निवृत्ती करण्यासाठी प्रमादरहित झालं पाहिजे आणि असा योग केला पाहिजे, असा या मंत्राचा अर्थ आहे. प्रमादरहित व्हा आणि आत्मदर्शन करण्यासाठी प्रवृत्त व्हा आणि हे सर्व विकार निवृत्त करा, मन बुद्धी इंद्रिय यांना एकाग्र करा आणि त्याद्वारे प्रमादरहित होऊन आत्मदर्शनाची योग्यता प्राप्त करा, कर्तृत्व भोक्तृत्वादी संसाराची निवृत्ती करा. हे सगळं या योगाच्या द्वारा प्राप्त होईल. म्हणून अशा प्रकारची इंद्रियांची धारणा स्थिर करा, मनाला स्थिर करा, बुद्धीला स्थिर करा, बहिर्मुख होऊ देऊ नका. असं केलं तरच त्या बुद्धीमध्ये आत्मदर्शनाची योग्यता येते. कसं जाणायचं आत्म्याला विचारलं होतं ना, तर हे उत्तर दिलं आहे. असं बुद्धीला आधी स्वच्छ करा, शुद्ध करा, पवित्र करा, तिचं कार्य तिला करू देऊ नका, आत्मस्वरूपामध्ये स्थित करा. आणि मग ह्या बुद्धीलाही अशी योग्यता प्राप्त होते या योगाच्या द्वारा. आणि मग त्या बुद्धीमध्ये आत्मप्रकाश पडतो आणि त्याला आत्मज्ञान होतं, मी ब्रह्म आहे असं यथार्थ त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. आणि मग तो अमृत स्वरूपाला प्राप्त होतो, मुक्त होतो, असा याचा अर्थ आहे. तर बाकीचा विषय 4-5 श्लोक राहिलेत, उद्याच्या पाठामध्ये सकाळी घेऊन टाकू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.